नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. एमपीएससी ग्रुप बी 2026 ची जाहिरात आलेली. PSI STI ASO SR हे 4 पद आहेत त्याच्यात. मग याच्यातील सगळ्यात बेस्ट पोस्ट कोणती की ज्याच्यात आपण काम चांगलं करू शकतो, शनिवार रविवार सुट्टी मिळू शकते, ऑफिसचंच काम करायचंय, फक्त काही जास्त बाहेर फिरायचं काम नाही, प्रमोशन पण लवकर होतं, बदली पण जवळच्या ठिकाणी होऊन जाते. तर असे सगळे फॅक्टर कन्सिडर करून मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. अशी माहिती तुम्हाला युट्यूबला कुठंच बघायला मिळणार नाही. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ नंतर आवडला तर तुम्ही लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी याची जी जाहिरात आलेली आहे याची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी संकल्प बॅच इग्नाइट अकॅडमीने लॉन्च केलेली आहे. यात ग्रुप बी ग्रुप सी ला जेवढे काही विषय आहेत ना मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्ही कम्पेअर करा. महाराष्ट्रातून सर्वात जास्त नामांकित, सर्वोत्कृष्ट शिकवणारी, अनेक अधिकारी घडवणारी संपूर्ण शिक्षक वर्गाची टीमच तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीच्या लाईव्ह बॅचला जे आहेत तर ते एनरोल करू शकतात. आता आपण याच्यामध्ये काय काय कंपॅरिझन करणार आहोत. सगळ्यात आधी त्या जॉबला सिलेक्ट केल्यावर वर्क लाईफ बॅलन्स असणार आहे का, काही घरच्यांसाठी वेळ मिळेल का, मी 24 तास ऑन ड्युटीज असेल. त्याच्यानंतर अधिकार, सामाजिक प्रतिष्ठा कोणत्या पदाला मिळेल ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर कामाचे ठिकाण कधी कुठे आहे, बदल्या कुठे होतात, त्याच्यानंतर पगार किती मिळतो, आर्थिक फायदे काय आहेत. तर या सगळ्या पॅरामीटर्स कन्सिडर करूनच मी तुम्हाला 1 बाय 1 गोष्टी सांगणार आहे. सगळ्यात आधी पेमेंटचं जर मी पाहिलं तर पेमेंटमध्ये ASO ला सगळ्यात जास्त पगार आहे मित्रांनो. ASO ला का पगार जास्त आहे, कारण की त्याची वेतन श्रेणी S16, यांची S14, यांची पण S14, याची पण S14. म्हणजे PSI STI ASO SR तर यांची सारखेच वेतन येणार आहे. वेतनामध्ये पाहिलं तर ASO बाजी मारून देतं. ASO ला आहे S16, याची जाते 84,900 आणि याचं असतं 38,600. आता एक्झॅक्टली इन हँड किती पगार मिळतो याची माहिती देणारा मी व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही व्हिडिओ सेक्शन मध्ये गेलात तर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की बघायला मिळेल. वेतन मध्ये पाहिलं तर ASO बाजी मारून देतं. जर ज्याला पगारच जास्त पाहिजे असेल तर त्याने ASO सिलेक्ट करावं. ओके, आता 1 बाय 1 करून एक एक पोस्ट सांगतो, त्याच्याविषयी माहिती, त्याच्याविषयी सगळ्या गोष्टी. जर तुम्ही PSI सिलेक्ट केलं तर तुम्हाला काय लक्षात घ्या मित्रांनो, एक वर्दी मिळते. वर्दीचा रुतबा तर तुम्हाला माहिती आहे, सामाजिक प्रतिष्ठा. कुठेही जा लोक घाबरून, म्हणजे एखाद्या ठिकाणी लाईन असेल आणि PSI साहेब आले तर PSI ला लवकरच ते देतील. म्हणजे त्याला काय त्याचा आय कार्ड दाखवण्याची गरज पडत नाही, त्याची ओळख दाखवण्याची गरज पडत नाही. त्याच्या खांद्यावरचे असणारे स्टार आणि त्याच्या अंगावरती असणारी वर्दी हीच त्याची ओळख असते. PSI ला काय काय काम करावं लागतं, वेगवेगळे गुन्हे घडतात, लोक काय शांततेत राहत नाही, समाज काही ना काही कांड करतच राहतो. ते सगळे काम त्याच्याकडे. कायदा सुव्यवस्था राखणं, FIR दोषारपत्र, न्यायालयीन कामकाजात न्यायालयात त्या आरोपीला घेऊन जावं लागतं, त्याच्यावरचे ते गुन्हे वगैरे सगळ्या तपास करावा लागतो. तर हे थोडं काम आहे. कामाचं जर स्वरूप पाहिलं तर फील्ड वर्क जास्त. इथं बघा, हा काटा तुम्हाला इथे दिसतो बघा, हा पेट्रोल सारखा. तर फील्ड वर्क काम आहे. ऑफिसला लईच कमी थांबतात PSI, त्यांना गाडीवरच बसून, हा गाडी वगैरे असते त्यांना काम स्वरूपाचे. परंतु फील्ड वर्क खूप जास्त आहे मित्रांनो. दररोज नवीन नवीन काहीतरी येतं. तुम्ही पाहिलं असेल, न्यूजला पण पाहिलं असेल, दररोज नवीन काहीतरी येतं. म्हणजे हर दिन त्यांच्यासाठी एक चॅलेंजिंग असतं. पण ज्याला वाटत असेल की नाही आपल्याला वर्दीच पाहिजे, कारण की वर्दीशिवाय आपल्याला काहीच नको, म्हणजे पगार 2 पैसे कमी द्या पण वर्दीच द्या, काहींचं असं डोकं असतं मित्रांनो. गावाकडच्या मुलांमध्ये लय क्रेज असते या वर्दीविषयी. जर तुम्हाला वर्दी पाहिजे असेल ना तर तुम्ही PSI सिलेक्ट करा, कारण की त्या वर्दीला मान पण आहे आणि वर्दीमध्ये तेवढी ताकद पण आहे. फिजिकल पण असतं याला आणि मुलाखत पण याला दिलेली आहे. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय माहितीये का, की कधी काय काम येईल, कधी फोन येईल ऑफिसवरून सांगता येत नाही. म्हणजे तुम्ही सुट्टीवर जरी असाल तरी मॅटर झालं तर तुम्हाला लगेच ते बोलून घेतात काही ना काही. वेळेची अनिश्चितता, मानसिक आणि थोडा शारीरिक ताण पण असतो, मानसिक त्रास पण असतो, ऑफिसरचा ताण असतो, परत पब्लिकचा एक प्रेशर असतो, पॉलिटिशियनचा एक प्रेशर तुम्हाला इथं पाहायला मिळतो. आणि बदल्या होऊन जातात, थोडंफार चुकी झाली तर लगेच बदली, ट्रान्सफर, सस्पेन्शन, अशा या अनेक गोष्टी PSI या पदासोबत जे आहेत तर ते येत असतात. PSI या पदाचा असं आहे की त्यांचं प्रमोशन पण थोडं स्लोज होतं. PSI या पदावरून ते API होतात, PI होतात, DYSP. तर असे अनेक प्रमोशनच्या संधी त्यांना इथे मिळत असतात. मग ज्याला फक्त वर्दी पाहिजे असेल, म्हणजे या पदाला सिलेक्ट करण्याचं एकच कारण आहे, फक्त वर्दी. ज्याला वर्दी आणि स्टार पाहिजे असेल तर यांनीच हे पद जे आहे तर ते सिलेक्ट करावं. ओके, STI म्हणजे ज्याला भविष्यात अभ्यास करायचा असेल ना, MPSCचा, राज्यसेवेचा किंवा UPSCचा, त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट पोस्ट म्हणजे STI. डिपार्टमेंटला काम खूप कमी. जो नवीन जॉईनिंग होतं ना त्याला वर्षभर तर काही कामच राहत नाही जास्त. म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली पोस्ट आहे. कर निर्धारण आणि वसुलीचं काम असतं, रिटर्नची छाननी, शोध आणि जप्ती. तर हे अनेक काम इथं पाहायला मिळतात. याच्यामध्ये ना फील्ड काम असतं मित्रांनो, पण फील्ड काम फार कमी आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑफिसलाच काम करायचंय. पण याचा प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो, आणखी एक विषय असा आहे की तुम्हाला MMR रिजन मध्येच 80% जागा असतात त्याच्या.
80% जागा या MMR रिजन मध्ये असतात. MMR मुंबई आर्थिक राजधानी, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या MMR चं रिजन आहे. तिथंच 80%ची सगळ्यात जास्त जागा पाहायला मिळतात. मग उरलेल्या 20% जागा ऑल ओव्हर महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि ज्यांचं प्रमोशन होतं ना त्यांना पुन्हा MMR रिजन मध्ये जावं लागतं. म्हणजे तुम्हाला मुंबईमध्ये जर जायचं असेल भविष्यात तर तुम्ही STI वगैरे सिलेक्ट करा. सोपं असतं. 10 ते 6 म्हणजे जो काही त्यांचा टायमिंग आता काहीतरी 9 वगैरे 9 ते 6:15 पर्यंत काहीतरी टायमिंग झालेलं आहे शनिवार रविवारमुळे. शनिवार रविवार सुट्टी काही मिळते. STIचं पुढचं प्रमोशन जे आहे तर ते STO होऊन जातं. STO ऑफिसर म्हणून होऊन जातं. AC ST पुन्हा डेप्युटी कमिशनर. तर असे अनेक पद त्यांना भविष्यात बघायला मिळतात. टार्गेट बेस काय एवढं काम असतं. जेव्हा मार्च एंडिंग येते तर त्यावेळी टार्गेट होऊन जातं. प्रामुख्याने शहरी पोस्टिंग असते इथं. शनिवार रविवार सुट्टी असते. अभ्यासासाठी मी तुम्हाला काय म्हटलं, एक उत्तम पोस्ट आहे भविष्यात ज्याला अभ्यास करायचा असेल त्याच्यासाठी. ओके, पुढचं आहे ASO पद. ज्याला मुंबई आवडते ना त्यांनी हे पोस्ट नक्की घ्यावं. खूप चांगलं पद आहे. प्रमोशनच्या संधी चांगल्या आहेत. पगार चांगला मिळतो. मान सन्मान मिळतो. खूप आमदार तुमच्याकडे कामं घेऊन येतात. खूप मंत्री तुमच्याकडे कामं घेऊन येतात. पण प्रॉब्लेम एक आहे याचा पदाचा, बदली होत नाही मित्रांनो. मंत्रालय एक मंत्रालय. ओके, हा काही ठिकाणी प्रतिनियुक्तीवर तुम्ही जातात. काही ठिकाणी ऑफिसेस जे आहेत शासनाचे ठिकाण आहेत. समजा आदिवासी विकास भवनचं जे मेन आयुक्तालय ते नाशिकमध्ये, म्हणजे तिथं ASO लागतात. तिथून तुम्ही बदली होऊ शकते. पण असे अनेक ऑफिसेस, काही नागपूरला काही ऑफिसेस आहेत, काही महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात आहेत. मग तिथं तू होते. पण मोस्ट प्रोबेबली याची 99% तुमची बदली म्हणजे तुमच्या ठिकाण नियुक्तीचं हे मंत्रालयाचं असतं. लक्षात घ्या, मंत्रालयाचं असतं. आणि तिथंच हा ASOचं खरं काम असतं. मग ज्यांना मुंबई आवडते ना, मुंबई, त्यांनी खरं हे पोस्ट जॉईन करावं. फक्त याचा प्रॉब्लेम असा आहे, तिथंच नियुक्ती असते. तिथंच आजूबाजूच्या मंत्रालयाच्या बिल्डिंग मध्ये तुम्ही असतात. म्हणजे तिथंच काम करावं लागतं. तो एक असतं. आणि 100% डेस्क जॉब आहे. अजिबात उठून जायचं नाही. आपल्याकडे सगळं तुमच्यापर्यंत येतं. आणि याच्यामध्ये प्रमोशन खूप लवकर होतं बरं का मित्रांनो. ASO ला प्रमोशन पण लवकर होतं. आणि पगार तर मी तुम्हाला सांगितलं, पगारच जास्त असतं. फक्त मुंबईमध्ये असतं. मंत्रालय MPSCच्या कार्यालयात पण ASO असतं बरं का. नो ट्रान्सफर, जास्त काही ट्रान्सफर नाही. फक्त मंत्रालयाचं या विभागावरून त्या विभागात तुमचं असतं. फिक्स टायमिंग असतो 9:45 ते 6:15. शनिवार रविवार सुट्टी. लाल दिसलंय कॅलेंडर मध्ये तिथं सुट्टी. फाईल्सवर सगळं काम करावं लागतं. धोरण निर्मिती, GR वर काम, विधिमंडळाचे कामकाज, हे सगळं कामकाज तुमच्याकडे येतं मित्रांनो. फाईल म्हणजे ASO असं आलं लक्षात. तुमच्या अंडर ते टॅक्स असिस्टंट, लिपिक वगैरे हे सगळे जे आहेत तर ते काम करत असतात. त्याच्यानंतर एक पद आहे SR. खूप कमी जागा येतात. पण यामध्ये पाहायला गेलं ना मित्रांनो, सगळे लोक हे जॉईन करण्याचं जास्त बघतात. म्हणजे जर तुम्ही मला विचारणार की सगळ्यात बेस्ट पोस्ट कोणती याच्यामध्ये, तर माझं अनालिसिस आहे SR. याचा फायदा काय माहितीये का, याच्या तालुका लेवलला ऑफिसेस, म्हणजे तुमच्या तालुक्याजवळ तुमची बदली होऊ शकते, तुमची पोस्टिंग होऊ शकते. घराच्या जवळ पण होतं. आणि या पदाला अनेक काही सुविधा असतात. ओके, तुमच्यापैकी बरेच लोक कमेंटमध्ये टाकतील काय काय सुविधा असतात त्याच्या. दस्तावेजांची नोंदणी, मेन म्हणजे नोंदणी, मुद्रांक शुल्काची वसुली, कायदेशीर पडताळणी, विवाह नोंदणी, असे अनेक कामं याला करावे लागतात मित्रांनो. याच्यामध्ये 100% याला बाहेरचं काम नाही, ऑफिस काम आहे. 100% हा जो आहे ना ऑफिस वर्क आहे मित्रांनो, ऑफिस वर्क आहे. परंतु कंटिन्यू पब्लिक येते, वेगवेगळे लोक येतात, त्यांच्याशी डील करावे लागते. अशी अनेक कामं यांना करावी लागतात. ओके, यांचा प्रमोशनचा वेग थोडा कमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर कुठेही बदली होते बरं का यांचे. आणि महसूलचं काम कायम चालू राहतं. म्हणजे कधीच नाही की तुम्हाला शांतता मिळाली असं नाही. कामाचं स्वरूप अनेक असतं. पूर्ण 360 डिग्री दृष्टिकोन मी याच्यावर दिलेला आहे. हे जर तुम्ही वाचून टाकलं तर तुम्हालाच कळून जाईल की तुम्हाला काय करायचं. सामाजिक रुतबा जर पाहायला गेला तर तो सगळ्यात जास्त PSIचा मित्रांनो, PSIचा सामाजिक रुतबा. बाकी STI आणि ASO 2 नंबरला आहे. रुतबा जर म्हणा, हा 1 नंबरला आहे, हा 2 नंबरला आहे, हा 3 नंबरला आहे आणि हा 4 नंबरला आहे. म्हणजे जर तुम्ही रुतबा सामाजिक प्रतिष्ठा पाहायला गेले, म्हणजे 4 मित्र चालले एका लग्नाला, तर लोक उठून कोणाला पहिले नमस्कार करतील, कोणाला स्वतःची खुर्ची देतील, तर ते म्हणजे PSI वाले. त्याच्यानंतर ASO मंत्रालयात ज्यांचं काम असतं, मंत्रालयात मग ASO साहेब झाला. आलं लक्षात. बाकी हे STI वगैरे आय कार्ड जरी घालून फिरले तरी काही लोकांना जास्त काही त्यांच्याशी काम नसतंच, म्हणून ते लोक संबंध ठेवत होते त्यांच्याशी. सुट्ट्या पाहिल्या तर सुट्ट्यांमध्ये चांगल्या सुट्ट्या बघा, इथं 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 या 3 ठिकाणी. पण याला कमी सुट्ट्या आहेत बरं का, याचं काम थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. बदल्या वारंवार बदल्या होतात PSIच्या, म्हणून हे आहे. बाकी बदल्यांच्या बाबतीत हे छान पद आहे. म्हणजे हे 1 नंबरला तुम्ही टाकू शकतात. तालुका लेवल पर्यंत तुमची बदली जी आहे तर ती होऊ शकते. एक बदलीच्या बाबतीत चांगले. पगाराच्या बाबतीत जे आहे तर ते ASO नंबर 1 ला आहे. ASO नंबर 1 ला आहे. तिथं मी 80,000 पर्यंत इन हँड पगार, असा पगार 1 लाख जातो. बाकी कपात वगैरे होऊन ते 80,000 तुम्हाला इन हँड इथं मिळत असतं. फील्ड वर्क सगळ्यात जास्त फील्ड वर्क याला आहे. आणि सगळ्यात कमी फील्ड वर्क या दोघांना, या दोघांना, या दोघांना अजिबात नाही. याला पण नाही, फील्ड वर्क अजिबातच नाही यांना. यांना थोडंसं 20-30% फील्ड वर्क येतं मध्ये. पण हे 100%
ऑन फील्ड जॉबचे लोक, म्हणजे डायरेक्ट तुम्ही एसी मध्ये, तुमचं कॅबिन मध्ये एसी असेल तर एसी, नाही तर ऑफिसमध्येच तुमचं काम जे आहे तर ते होत असतं. लक्षात घ्या या सगळ्या काही गोष्टी आहेत. आता ज्याला पॉवर, युनिफॉर्म, ऍक्शन आवडते, सिंगम आवडतो, तर त्याने व्हावं PSI. ज्याला लोकांची कॉन्टॅक्ट वगैरे वजनदार महसूलमध्ये, त्याने व्हावं ESR. ज्याला शहरी जीवन, डेस्क जॉब, थोडं फील्ड वर्क, बॅलन्स वगैरे हवा, त्याने चूज करावं STI. ज्याला एकदम फिक्स पाहिजे आहे मुंबईमध्ये, काही जास्त हे नाही, तर त्याने चूज करावं ASO. तर हे सगळे बेस्ट पोस्ट कोणते आहेत त्या सगळ्यांविषयी माहिती जी आहे मी तुम्हाला इथे दिलेली आहे. इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून अनेक कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही ज्या काही परीक्षांसाठी तयारी करत असाल ते सगळे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत मित्रांनो. तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून या कोर्सेसला एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.